पुढची बातमी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाचा 5वा दिवस आहे। रिंग रोडची अलाइनमेंट नवीन मार्गानं न घेता जुन्या मार्गानं घ्यावी या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावं यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर आहेत। या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची ते भेट घेणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। दुर्दैव आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी जर 5-5 दिवस अन्नत्याग आंदोलन करून सुद्धा त्यांना वेळ मिळत नसेल तर हा कृषी प्रधान देश कसा म्हणायचा। आणि परवाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी पण शेतकरी आहेत। अहो देवेंद्रजी, तुम्ही शेतकरी असते तर तुम्हाला हे शेतकरी 5 दिवस अन्नत्याग करता हे दिसले नसते का? आम्ही सर्व रिंग रोड बाधित शेतकरी काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो, पण तिथे गेल्यानंतर ते अधिकारीच उपलब्ध नव्हते। स्वतः कलेक्टर साहेब खाली येऊन मोठमोठ्याने ओरडून सांगत होते की इथं एकही अधिकारी उपलब्ध नाही। मग शेतकऱ्यांचा रोष तयारच झाला। कुठलाच म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांचा एकही अधिकारी या ठिकाणी ऐकत नाही, कोणीही अधिकारी टेबलवर दिसत नाही। त्याच्यामुळं प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये हा संघर्ष निर्माण होऊन राहिलेला आहे। आया बहिणीला मारहाण घरात घुसून करते आणि आम्ही ऑफिस मध्ये गेलो का आम्हाला वाईट वक्त बोलला त्या। हा कुठला सरकारचा कायदा आहे? त्यांच्या निवडणुकी आल्या आहे ते कसं त्यांना दिल्लीपर्यंत जायला समजतं आणि आमच्यापर्यंत यायला समजत नाही। म्हणजे ते यांना जागाच राहिली नाही का आमच्यापर्यंत यायला? यांचं तोंड पार काळं झालंय का?